होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने छान मस्त आंबट चुक्याची भाजी पाहणार आहोत। विदर्भामध्ये याला आंबट चुक्याची भाजी किंवा मिरचीची भाजी सुद्धा म्हणतात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यानंतर बघा एक पाव मी आंबट चुका घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेले आणि बारीक अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे। त्यानंतर बघा यामध्ये घालण्यासाठी मी तुरीची डाळ घेतली, थोडीशी आणि चना डाळ घेतलेली आहे। दोन्ही डाळ व्यवस्थित आपण आता स्वच्छ धुवून घेऊया। त्यानंतर बघा टमाटर घेतलेला आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे आणि शेंगदाणे घेतलेले भाजीमध्ये घालण्यासाठी। त्यानंतर बघा आपण आता तिखटाचे प्रमाण सुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर मिरचीचे प्रमाण वाढवू शकता। त्यानंतर पावडर मसाले पाहूया। बघा जिरं आणि मोहरी घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, तिखट घेतलेला 1 चम्मच आणि धनिया पावडर घेतली 1 चम्मच आणि अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे। त्यानंतर बघा आता आपण ही संपूर्ण जे आंबट चुक्याची भाजी घेतली ते मिक्सर कुकरच्या एका भांड्यामध्ये घालून घेऊया। बघा कुकरच्या भांड्यामध्ये संपूर्ण जी भाजी आहे मी ती घालून घेतलेली आहे। त्यानंतर तुरीची डाळ आणि चना डाळ जी घेतली ती स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे, ती सुद्धा आपण यामध्ये आता घालून घेणार आहोत। त्यानंतर शेंगदाणे घेतलेले, शेंगदाणे सुद्धा आपण घालून घेणार आहोत। त्यानंतर बघा ती मिरची घेतलेली आहे कट करून, ती सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया। त्यानंतर यामध्ये तुम्ही तेल, मीठ, हळद सुद्धा घालू शकता। ते मी घातलेलं नाहीये, पण तुम्ही त्यामध्ये तिखट, मीठ, हळद जर घातलं तर थोडा चवीला आणखी छान ही भाजी तयार होते। बघा अशा पद्धतीने बघा संपूर्ण आता आपण भाजी वगैरे व्यवस्थित घालून घेतलेली आहे। त्यानंतर बघा यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। बघा पाणी घातलेलं आहे। आता कुकरच्या मंद आचेवर आपल्याला 4 शिट्ट्या घालून घ्यायच्या आहेत। बघा अशा पद्धतीने कुकरच्या आपण 4 शिट्ट्या काढून घेऊया। तुम्हाला जर आंबट चुक्याची जर ही भाजी माझी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा। त्यानंतर बघा कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थंड होईपर्यंत आपण छान फोडणी बनवून घेऊया। कढईमध्ये बघा मी 2 पळी तेल घातलेलं आहे। तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी घालून घेतलेलं आहे। फोडणीमध्ये बघा मी कांदा घालून घेतलेला आहे। त्यानंतर बघा टमाटर घालून घेतलेला आहे। बघा आता कांदा आणि टमाटर छान मऊ होईपर्यंत आपण हे परतून घेऊया। कांदा आणि टमाटर छान मऊ होण्यासाठी आपण त्यामध्ये फोडणीमध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया चवीनुसार। बघा मीठ घातलेलं आहे। त्यानंतर बघा कांदा आणि टमाटर छान मस्त मऊ होईपर्यंत छान आपण शिजवून घेऊया। त्यानंतर बघा लसणाची 1 चम्मच मी पेस्ट घेतलेली आहे, ती सुद्धा आपण घालून घेऊया आणि लसणाचं पुन्हा कच्चेपणा निघेपर्यंत छान तेलामध्ये छान परतून घेऊया। बघा कांदा आणि टमाटर छान व्यवस्थित आपण परतून घेऊया। तोपर्यंत बघूया आपण कुकर थंड झालेला आहे, पाहून घेऊया। बघा डाळ छान मस्त अशी गल शिजलेली आहे। अशा पद्धतीची आपल्याला डाळ छान शिजवून घ्यायची आहे आणि ही रईने सुद्धा घोटून सुद्धा तुम्ही घेऊ शकता। बघा अशा पद्धतीची बघा डाळ मस्त छान अशी गल शिजलेली आहे। बघा अशा पद्धतीची आपल्याला मस्त छान अशी डाळ शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर बघा आता जे पावडर मसाले घेतले ते सुद्धा आपण घालून घेऊया आणि तेलामध्ये छान परतून घेऊया। बघा अशा पद्धतीने मसाले छान परतून झालेले आहेत। त्यानंतर बघा आपण जे आंबट चुका शिजवून घेतलेला आहे तो आपण घालून घेऊया। बघा मस्त अशी आपली आंबट चुक्याची भाजी तयार होत आहे। भाकरीबरोबर, पोळीबरोबर किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता। मस्त अशी अप्रतिम ही आंबट चुक्याची भाजी लागते। बघा छान मस्त अशी आपली आंबट चुक्याची भाजी तयार झालेली आहे। त्यानंतर बघा फोडणीमध्ये आता वरून थोडासा कोथिंबीर घालूया। तुम्हाला जर माझी ही आंबट चुक्याची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा आणि बाजूला जी बेल आयकॉन असेल ती सुद्धा प्रेस करायला विसरू नका। माझे संपूर्ण जे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। बघा अशा पद्धतीने बघा मस्त अशी ही आंबट चुक्याची भाजी आपली तयार झालेली आहे। बघा मस्त अशी झणझणीत अशी आंबट चुक्याची भाजी तयार झालेली आहे। त्यानंतर आपण आता डिशमध्ये घेऊया। बघा आपली आंबट चुक्याची भाजी तयार झालेली आहे। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।